स्कोप ऑफ टोटल इन्कम रिलेटेड म्हणजे तुम्ही रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट अँड रेसिडेंट नॉन रेसिडेंट, या तीन ज्या आपण जे पार्ट आपण म्हणजे तो इंडिव्हिज्युअलचे आपण स्टेटस आपण फाइंड आउट केलं, लीगल स्टेटस, तर त्यानुसार ॲक्च्युली कोणते इन्कम त्याला टॅक्सेबल होईल ते डिपेंड करतं. इंडियन इन्कम असेल ना तर ते सर्वांना टॅक्सेबल होतं. म्हणजे तो नॉन रेसिडेंट असेल तरीसुद्धा टॅक्सेबल होईल, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तरीसुद्धा टॅक्सेबल होईल, आणि नॉन रेसिडेंट असेल रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तरीसुद्धा टॅक्सेबल होईल. ओके. पण कधी फॉरेन इन्कम असेल तर तिथेच थोडंसं कन्फ्युजन होतं. ओके. फॉरेन इन्कम असेल तरच तिथे आपल्याला फाइंड आउट करायचं की ते कोणाला टॅक्सेबल होईल. तर फॉरेन इन्कम ना, पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, रेसिडेंट अँड ऑर्डिनरीली रेसिडेंट असेल तर त्याला वर्ल्ड इन्कम टॅक्सेबल आहे. त्याला कुठलं इन्कम असेल तर ते टॅक्सेबल आहे. फॉरेन इन्कमसुद्धा टॅक्सेबल आहे, इंडियन इन्कमसुद्धा टॅक्सेबल आहे. ओके. पण फॉरेन इन्कम असेल आणि कधी रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तर त्या सिच्युएशनमध्ये बघा, पहिल्या दोन्ही कंडिशनमध्ये इन्कम रिसिव्ड ऑर डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया इन्क्लूड इन द इन्कम ऑफ एव्हरी पर्सन, म्हणजे सर्वांमध्ये इन्क्लूड होणार. एव्हरी म्हणजे ऑर्डिनरी रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट. ओके. दुसरी गोष्ट, इन्कम ॲक्रू ऑर डीम टू बी ॲक्रू ऑर अराइज इन इंडिया इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ एव्हरी पर्सन, म्हणजे तिघांमध्ये सुद्धा इन्क्लूड होईल. नेक्स्ट, इन्कम ॲक्रू ऑर अराइज आउटसाइड इंडिया अँड रिसिव्ड आउटसाइड इंडिया, म्हणजे आउटसाइड इंडियामध्येच ते इन्कम मिळालेलं आहे आणि मिळालेलं सुद्धा आउटसाइड इंडिया आहे, आणि ते ॲक्रू सुद्धा आउटसाइड इंडिया, म्हणजे आउटसाइड इंडियामध्येच ते ॲक्च्युली अर्न झालेलं आहे. ओके. तर ते त्या सिच्युएशनमध्ये ते फॉरेन इन्कम म्हणून कन्सिडर होईल. ते कुठलं इन्कम आहे? ते फॉरेन इन्कम. तर त्या सिच्युएशनमध्ये काय होणार आहे, ते कोणाच्या याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार आहे, तर ते रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंटमध्ये ते इन्क्लूड होणार आहे. नॉट सो इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ नॉन रेसिडेंट, नॉन रेसिडेंटच्या इन्कममध्ये ते इन्क्लूड होणार नाही. ओके. आणि इन केस ऑफ रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट इट इज इन्क्लुडेड ओनली इफ इट इज डिराइव्ड फ्रॉम द बिझनेस कंट्रोल और प्रोफेशन सेटअप इन इंडिया, म्हणजे कधी बिझनेस कधी इंडियामधून कधी कंट्रोल होत असेल किंवा ते प्रोफेशन आहे ते सेटअप कधी इंडियामध्ये कधी झालेलं असेल तर आपण ते नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटच्या इन्कममध्ये आपल्याला ते ॲड होईल. अदरवाईज ते त्याच्यामध्ये सुद्धा ॲड होणार नाही. म्हणजे फॉरेन इन्कम असेल तर ऑर्डिनरीली रेसिडेंटमध्ये ते इन्क्लूड होणारच आहे कंपल्सरीली. नॉन रेसिडेंटमध्ये ते इन्क्लूड होणार नाही. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कधी ते जे फॉरेन इन्कम आहे आणि ते कधी इंडियामधून कधी कंट्रोल होत असेल आणि ते बिझनेस कधी जो सेटअप झाला तो इंडियामध्ये कधी झालेला असेल, जे फॉरेन इन्कम असेल तरीसुद्धा ते टॅक्सेबल होईल. कोणाला टॅक्सेबल होईल? नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट जो पर्सन आहे त्याला टॅक्सेबल होऊ शकेल. ओके. पण ह्या दोन्ही कंडिशन म्हणजे या दोघांपैकी कुठली तरी एक कंडिशन त्यांनी फुलफिल करणं गरजेचं आहे. म्हणजे तो जे फॉरेन इन्कम आहे ते बिझनेस कंट्रोल फ्रॉम इंडिया असणं गरजेचं आहे किंवा प्रोफेशनल सेटअप इन इंडिया असणं गरजेचं आहे. दोघांपैकी काहीतरी एक जर होत असेल तर नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटला सुद्धा ते टॅक्सेबल होईल, अदरवाईज ते टॅक्सेबल होणार नाही. ओके. आता ही जी गोष्ट आहे ती चार्ट थ्रू शो केलेली इथे पुढे, आणि सेक्शन लक्षात ठेवा, स्कोप ऑफ टोटल इन्कम सेक्शन 5. ओके. सेक्शन 5 ते चार्ट थ्रू ॲक्च्युली शो केलेलं आहे इथे. ओके. रिसिव्ड इन इंडिया असेल तर ते इंडियन इन्कम आहे, इन्क्लूड 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 तिघांमध्ये सुद्धा, ऑर्डिनरी रेसिडेंट, नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट तिघांमध्ये सुद्धा इन्क्लूड होणार आहे. ओके. डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया असेल ॲज पर सेक्शन 7 ते इन्क्लूड इन्क्लूड इन्क्लूड. आता हे डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया काय आहे ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. ओके. इन्कम ॲक्रू ऑर अराइज इन इंडिया असेल तर ते सुद्धा इन्क्लूड इन्क्लूड इन्क्लूड, त्या इंडियन इन्कम होणार आहे, ते फॉरेन इन्कम होणार नाही आहे. ओके. नेक्स्ट, डीम टू बी ॲक्रू ऑर अराइज इन इंडिया असेल ते सुद्धा इंडियन इन्कम होणार आहे, त्यामुळे इन्क्लूड इन्क्लूड इन्क्लूड. ओके. आता ॲक्रू ऑर अराइज आउटसाइड इंडिया, रिसिव्ड आउटसाइड इंडिया, त्यामुळे ते फॉरेन इन्कम होणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की रिसिव्ड इन इंडिया आहे, रिसिव्ड इन इंडिया आहे, ॲक्रू ऑर अराइज इन इंडिया आहे. ओके. ॲक्रू ऑर अराइज इन इंडिया आहे. ओके. पण ह्या सिच्युएशनमध्ये बघा, ॲक्रू ऑर अराइज सुद्धा आउटसाइड इंडिया आणि रिसिव्ड सुद्धा आउटसाइड इंडिया आहे. ओके. म्हणजे पॉईंट नंबर 5 मध्ये तुम्ही बघू शकता की दोन्ही आहेत ते ॲक्रू ऑर अराइज आउटसाइड इंडिया आहे आणि रिसिव्ड सुद्धा आउटसाइड इंडिया आहे, त्यामुळे ते फॉरेन इन्कम होत आहे. कधी ॲक्रू ऑर अराइज इन इंडिया असतं ते इंडियन इन्कम झालं असतं, मग या कंडिशनमध्ये ते बसलं असतं, इथे बसलं असतं ते थर्डमध्ये. ओके. रिसिव्ड इन इंडिया असतं तर ते इथे बसलं असतं, ॲक्च्युली ए मध्ये बसलं असतं, म्हणजे फर्स्ट पॉईंटमध्ये बसलं असतं, ते इन्क्लूड झालं असतं, ते इंडियन इन्कम झालं असतं. पण इथे काय 5 सिच्युएशनमध्ये काय, ॲक्रू ऑर अराइज आउटसाइड इंडिया आहे
आणि रिसिव्ड सुद्धा आउटसाईड इंडिया, तर त्या सिच्युएशनमध्ये ते आपल्याला फॉरेन इन्कम असणार आहे. आणि फॉरेन इन्कममध्ये तुम्हाला आधीच सांगितलं दोन सिच्युएशन आपल्याला असतील. फॉरेन सिच्युएशनमधलं जे आहे, जो फर्स्ट पर्सन आहे त्याला वर्ल्ड इन्कम टॅक्सेबल, म्हणजे कुठेही असून दे, फॉरेन इन्कम असून देत किंवा इंडियन इन्कम असून देत, ते टॅक्सेबलच होणार आहे कंपल्सरीली. बघा सर्व ठिकाणी इन्क्लूड मेन्शन केलं आहे. ओके, कोणासाठी? फर्स्ट पर्सनसाठी सर्व ठिकाणी इन्क्लूड मेन्शन केलेलं आहे. ते फॉरेन इन्कम असून देत किंवा कुठलाही इन्कम असून देत, इंडियन इन्कम असून देत, ते टॅक्सेबल असणार आहे फर्स्ट ऑर्डिनरी रेसिडेंटसाठी. ओके, नेक्स्ट नॉट ऑर्डिनरी आणि नॉन रेसिडेंटसाठी बघा फॉरेन इन्कम एक्सक्लूड असणार आहे. फॉरेन इन्कम असेल तर नॉन रेसिडेंटसाठी नॉट टॅक्सेबल असणार आहे, ते इन्क्लूड होणार नाही त्याच्या इन्कममध्ये. ओके, आणि आता तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असेल, म्हणजे रेसिडेंट आहे बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असेल, तर लक्षात घ्या बिझनेस कंट्रोल फ्रॉम इंडिया किंवा प्रोफेशन सेटअप इन इंडिया असेल तर इन्क्लूड. आणि ती कधी दोन्ही कधी फाइंड आउट म्हणजे ते करत नसेल, म्हणजे बिझनेस कंट्रोल आउटसाइड इंडिया अँड प्रोफेशन सेटअप आउटसाइड इंडिया, तर ते एक्सक्लूड. ओके, तर हीच एक गोष्ट लक्षात ठेवा यासाठी. फॉरेन इन्कम रिलेटेडच, म्हणजे एवढीच गोष्ट तुम्हाला मेन लक्षात ठेवायची. हा जो पोर्शन आहे ना तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा ॲक्च्युली. हा जो पोर्शन आहे तोच तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, बाकी फॉरेन इन्कम रिलेटेडच. हा जो बी पॉईंट 5 पॉईंट आहे तोच तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ओके, फॉरेन इन्कम असेल तर नॉन रेसिडेंट एक्सक्लूड, नॉन रेसिडेंटला टॅक्सेबल नाही आहे, म्हणजे ते इन्कम म्हणूनच कन्सिडर होणार नाही आहे. ओके, आणि रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तर त्याला ते इन्क्लूडच आहे, त्याला तर पूर्ण फॉरेन इन्कम किंवा इंडियन इन्कम दोन्ही इन्क्लूड आहे. ओके, आणि मेन गोष्ट म्हणजे नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटसाठी कधी फॉरेन इन्कम असेल, बिझनेस सेटअप इन इंडिया और बिझनेस कंट्रोल फ्रॉम इंडिया. ओके, प्रोफेशन सेटअप इन इंडिया और बिझनेस कंट्रोल फ्रॉम इंडिया असेल तर ते इन्क्लूड होतं, अदरवाईज ते एक्सक्लूड होईल. ओके, आणि एक सर्वात महत्त्वाची एक नोट बघा, या नोटवरती तुम्हाला प्रत्येक जो प्रॉब्लेम येतो तुम्हाला एक्झाममध्ये त्या हे नोट मेन्शन केलं, त्यातला एक पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला असतो कंपल्सरीली. ओके, तर काय आहे? पास्ट अनटॅक्स्ड प्रॉफिट इन्कम ब्रॉड टू इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर इज नॉट टॅक्सेबल फॉर एनी टाईप ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस इन ऑफ एन SSC. म्हणजे तो रेसिडेंट असून देत, नॉन रेसिडेंट असून देत, रेसिडेंट बट ऑर्डिनरी रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट असून देत, किंवा रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असून देत, कुठल्याच टाईपच्या पर्सनसाठी तो टॅक्सेबल होणार नाही आहे. म्हणजे समजा तुम्ही इंग्लंडमध्ये एखादा इन्कम रिसीव्ह केलं, ओके, आणि ते तिकडे टॅक्स तिकडे त्यांनी चार्ज केलेलं नाही, किंवा आणि ते आहे ते इन्कम आहे ते तुम्ही इंडियामध्ये आणलेलं आहे प्रिव्हियस इयरमध्ये. ओके, तर ते टॅक्सेबल होणार नाही, कोणालाच ते टॅक्सेबल होणार नाही आहे. ओके, तर ती एक कंडिशन लक्षात ठेवा, हे एक खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यावरती एकतरी पॉईंट तुमच्या प्रॉब्लेममध्ये असणार आहे. ओके, तर पास्ट अनटॅक्स्ड इन्कम ब्रॉड टू इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर इज नॉट टॅक्सेबल फॉर एनी टाईप ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSC. ओके, कुठल्याही टाईपचं असून म्हणजे फर्स्ट टाईप असून देत, सेकंड टाईप असून देत किंवा थर्ड टाईप असून देत, तिघांना सुद्धा ते टॅक्सेबल नाही आहे. ओके, त्यामुळे ते नील आपण मेन्शन करणार आहोत, किंवा नॉट टॅक्सेबल म्हणून आपण मेन्शन करणार आहोत. ओके, आता हे जे तुम्हाला सांगितलं ना सेक्शन 7 म्हणजे डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया, ते काय आहे, आणि सेक्शन 9 इन्कम डीम टू बी अक्रूअर अराइज इन इंडिया, तर ते काय आहे ते आपण बघणार आहोत. सेक्शन 7. ओके, सेक्शन 7 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, तर इन्कम डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया. सेक्शन इम्पॉर्टंट आहे, सेक्शन फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअर्समध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, तर याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होतात, तर इन्कम डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर is also included in the taxable income of the SSC. Section 7 state that the following income shall be deemed to be received in India. आता कुठल्या इन्कम आहेत, तर त्याच्यामध्ये 4 इन्कम आहेत. फर्स्ट आहे जे प्रोव्हिडंट फंड आहे, इन केस ऑफ रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड टू द एक्सटेंट ऑफ प्रोव्हाइडेड अंडर रूल. म्हणजे काय ॲक्च्युली तुम्ही कधी 9.5% पेक्षा जास्त कधी इंटरेस्ट कधी क्रेडिट होत असेल त्या एम्प्लॉईच्या अकाउंटला, इंटरेस्ट जे क्रेडिट केलं जाईल रिकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंडचं, ते इंटरेस्ट कधी 9.5% पेक्षा कधी एक्सेस अमाऊंट कधी त्याच्या अकाउंटला कधी जमा होत असेल तर ते इन्कम डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया आपल्याला कन्सिडर करायला लागेल. ओके, सेम सिच्युएशन दुसरी एक आहे एक्सेस कंट्रीब्युशन ऑफ द एम्प्लॉयर इन केस ऑफ रिकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड to the extent as provided under the rule
म्हणजे काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे, एम्प्लॉईज कंट्रीब्युशन टू द रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड इन एक्सेस ऑफ 12% ऑफ द एम्प्लॉईज सॅलरी. म्हणजे एम्प्लॉईच्या सॅलरीची पेक्षा 12%पेक्षा कधी जास्त अमाऊंट कधी डिपॉझिट करत असेल एम्प्लॉयर रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडमध्ये, एम्प्लॉईच्या रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडमध्ये, तर ती आपल्याला कन्सिडर करायचे इन्कम डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया आपल्याला कन्सिडर करायचे. ओके. नेक्स्ट आहे ते रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडचा जो बॅलन्स आहे तो अनरिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडला कधी ट्रान्सफर केला. ओके, तर तो सुद्धा आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओके. सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि त्यांनी प्रिव्हियस इयरला त्याचं पेन्शन स्कीमचे अकाउंट होतं आणि ते कधी त्यांनी ट्रान्सफर केलेलं आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी कधी कंट्रीब्युशन केलेलं अंडर सेक्शन 80CCD मध्ये ते इन्क्लूड होतं आहे, तर ते सुद्धा आपल्याला डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया म्हणून कन्सिडर करावं लागेल. ओके, हे ॲक्च्युली पॉईंट आहेत, 4-5 पॉईंट आहेत ॲक्च्युली, ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये एवढे डिफिकल्ट हे करत नाही ॲक्च्युली, पण तरीसुद्धा ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे का डीम टू बी रिसिव्ड इन इंडियामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात. तर मोस्टली तुम्ही बघत असाल तर रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड जे इंटरेस्ट क्रेडिट होतं ते इन एक्सेस ऑफ 9.5% ऑफ सॅलरी असेल तर ते डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया आपल्याला कन्सिडर करायला लागेल. आणि हे 12% अँड अबोव्ह असेल कधी रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड जे डिपॉझिट करतोय एम्प्लॉईच्या अकाउंटला, तर ते कधी 12% अँड अबोव्ह असेल तर ते आपल्याला डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया म्हणून आपल्याला कन्सिडर करायला लागेल. हा चार्टमध्ये ते मेन्शन केलेलं आहे सेक्शन 7. ओके. इन्कम डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया, तर कोणते कोणते तेच पॉईंट इथे मेन्शन केलेत. कंट्रीब्युशन इन एक्सेस ऑफ 12% ऑफ सॅलरी टू रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड और इंटरेस्ट क्रेडिटेड इन एक्सेस ऑफ 9.5% पर एनम. ओके, ते असेल तर आपल्याला डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया आपल्याला कन्सिडर करायला लागेल. कंट्रीब्युशन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट और एनी अदर एम्प्लॉयर इन द प्रिव्हियस इयर अंडर द पेन्शन स्कीम रेफर्ड अंडर सेक्शन 80CCD, ते कधी कंट्रीब्युशन कधी केलं असेल आणि ते अंडर सेक्शन 80CCD मध्ये इन्क्लूड होत असेल तर ते आपल्याला डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया आपल्याला कन्सिडर करायला लागेल. आणि लास्ट आहे अमाऊंट ट्रान्सफर फ्रॉम द अनरिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड टू द रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. ओके, तर आपल्याला ते डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया आपल्याला कन्सिडर करायला लागेल. हा झाला सेक्शन 7 डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया आहे. आणि आता लास्ट आहे सेक्शन 8. आता सेक्शन 8 मध्ये खूप गोष्टी ॲक्च्युली सॉरी सेक्शन 9 आहे डीम टू बी अक्रू और अराइज इन इंडिया आहे. तर याच्यामध्ये एवढ्या सर्व गोष्टी ॲक्च्युली इन्क्लूड होत आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इन्कम अक्रूइंग और अराइजिंग आउटसाइड इंडिया डायरेक्टली और इनडायरेक्टली थ्रू और फ्रॉम बिजनेस कंट्रोल इन इंडिया, एनी प्रॉपर्टी एसेट और सोर्स ऑफ इन्कम इन इंडिया और ट्रान्सफर ऑफ कॅपिटल ॲसेट सिच्युएटेड इन इंडिया. म्हणजे कुठलाही इंडिया रिलेटेड जरी काही असेल ते बिझनेस रिलेटेड, म्हणजे ते बिझनेस कनेक्शन आहे इंडियामध्ये किंवा प्रॉपर्टी इन इंडिया आहे किंवा ती कॅपिटल ॲसेट इंडियामध्ये होती. ओके, तर ते आपल्याला अक्रू और अराइज इन इंडिया ते इन्कम असेल ते आपल्याला डीम टू बी अक्रू और अराइज इन इंडिया आपल्याला कन्सिडर करायला लागेल. नेक्स्ट आहे सॅलरी अर्न फ्रॉम द सर्व्हिस रेंडर इन इंडिया. म्हणजे समजा सर्व्हिस आपण इथे दिलेली आहे इंडियामध्ये दिलेली आहे आणि ती सॅलरी अर्न कधी आउटसाइड इंडिया कधी झालेली असेल तरीसुद्धा आपल्याला ते इन्कम डीम टू बी अक्रू और अराइज इन इंडिया आपल्याला मेन्शन करावं लागेल. म्हणजे ते आपलं इंडियन इन्कम म्हणून कन्सिडर होईल. ओके. सॅलरी पेएबल बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू द सिटीजन ऑफ सर्व्हिस रेंडर आउटसाइड इंडिया. म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि ते गव्हर्नमेंट सर्वंट कधी इंग्लंडमध्ये जाऊन काही म्हणजे तिथे काही इंडियाचंच काम केलेलं आहे पण ते म्हणजे इंडियासाठीच त्यांनी काम केलेलं आहे पण ते इंग्लंडमध्ये जाऊन केलेलं आहे किंवा श्रीलंकेमध्ये जाऊन केलेलं आहे, आउटसाइड इंडिया जाऊन काम केलेलं आहे. तर ते ॲक्च्युली ती सॅलरी आहे ती आपल्याला इंडियन इन्कमच म्हणून कन्सिडर करायला लागेल. इन्कम डीम टू बी अक्रू और अराइज इन इंडिया म्हणून कन्सिडर करायला लागेल. डिव्हिडंड पेड बाय अन इंडियन कंपनी आउटसाइड इंडिया. इंडियन कंपनी आहे आणि तिने डिव्हिडंड पेड केलं आउटसाइड इंडिया तरीसुद्धा ते आपल्याला डीम टू बी अक्रू और अराइज इन इंडिया आपल्याला कन्सिडर करायला लागेल. नेक्स्ट इंटरेस्ट पेएबल बाय. आता इंटरेस्ट पेएबल बाय या तिघांनी सुद्धा नॉन रेसिडेंट, गव्हर्नमेंट किंवा पर्सन रेसिडेंट इन इंडिया या तिघांनी कधी इंटरेस्ट कधी पेड केला असेल तर त्याच्या सिच्युएशन ॲक्च्युली प्रोव्हाइड केलं. इंटरेस्ट पेड बाय, रॉयल्टी पेएबल बाय और फीज ऑफ टेक्निकल सर्व्हिस पेएबल बाय या तिघांसाठी सुद्धा ह्या कंडिशन ॲप्लिकेबल आहेत. या 3 पर्सनला कधी ते पेएबल आहे ते पेड करणार आहेत. तर त्याच्यासाठी काय सिच्युएशन दिलेलं आहे, इफ द मनी इज बॉरोड अँड यूज फॉर द पर्पज ऑफ बिझनेस और प्रोफेशन कॅरीड ऑन इन इंडिया. जी अमाऊंट जी रिसिव्ड होणार आहे ती आपल्याला मनी आपल्याला यूज करणार आहोत आपण कधी इंडियन बिझनेस आहे त्यासाठी कधी यूज करणार आहोत किंवा इंडियन प्रोफेशन आहे त्यासाठी आपण यूज करणार आहोत तर ते आपल्याला इन्कम डीम टू बी अक्रू और अराइज इन इंडिया आपल्याला कन्सिडर करावं लागेल. नेक्स्ट आहे इफ टेक्निकल सर्व्हिस और द रॉयल्टी सर्व्हिस आर युटिलाइज फॉर द पर्पज ऑफ बिझनेस और प्रोफेशन कॅरीड ऑन इन इंडिया और मेकिंग इन्कम फ्रॉम एनी सोर्स इन इंडिया असेल तरीसुद्धा आपल्याला ते काय करायचं आहे डीम टू बी अक्रू और अराइज इन इंडिया म्हणून आपल्याला
कन्सिडर करायचं आहे. आणि कधी गव्हर्नमेंटकडून कधी रिसिव्ह होणार असेल, म्हणजे गव्हर्नमेंट कधी पे करत असेल, तर ते कंपल्सरी आपल्याला डीम टू बी ॲक्रो ऑर अराईज इन इंडिया, म्हणजे या तिन्ही गोष्टी आहेत, इंटरेस्ट, रॉयल्टी आणि फीज फॉर टेक्निकल सर्व्हिस, हे कधी गव्हर्नमेंट कधी पे करत असेल तर कंपल्सरी आपलं ते इंडियन इन्कम असणार आहे. डीम टू बी ॲक्रो ऑर अराईज इन इंडिया आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि जो रेसिडेंट पर्सन आहे तो जर कधी पे करत असेल या तिन्ही, तर त्या गोष्टी ॲक्च्युली आपल्या इंडियन इन्कमच आपल्याला कन्सिडर करावं लागेल. पण त्याच्यासाठी काही एक्सेप्शन्स आहेत. ते एक्सेप्शन काय आहेत? इफ द मनी बॉरोड अँड यूज or the technical service or the royalty service are utilized for the purpose of business or profession carried on outside India. एक्सेप्शन काय? कधी आउटसाइड इंडिया कधी ह्या बिझनेस किंवा प्रोफेशन सेटअप केला त्याच्यासाठी कधी ती अमाऊंट कधी युटिलाइज केली, ही अमाऊंट रिसिव्ह झालेली. ओके, जी अमाऊंट तो पर्सन जी अमाऊंट रिसिव्ह म्हणजे रेसिडेंट पर्सनने ती अमाऊंट पे केली ह्या तीन पर्पजसाठी. ओके, आणि त्या तीन पर्पजची अमाऊंट जी रिसिव्ह झाली आहे त्या समोरच्या पर्सनला, आणि ती अमाऊंट त्याने कधी आउटसाइड इंडिया कधी यूज केली बिझनेस सेटअप करण्यासाठी किंवा प्रोफेशन सेटअप करण्यासाठी, तर ती आपल्याला डीम टू बी ॲक्रो ऑर अराईज इन इंडिया म्हणून आपल्याला कन्सिडर करायची नाही आहे. ओके, आणि पुढचे अजून एक पॉईंट दिलेला आहे, इफ द मनी बॉरोड अँड यूज ऑफ द टेक्निकल सर्व्हिस ऑर द रॉयल्टी सर्व्हिस आर युटिलाइज फॉर मेकिंग द इन्कम फ्रॉम एनी सोर्स आउटसाइड इंडिया. ओके, यासाठी कधी ती यूज होत असेल तर ते आपल्याला इंडियन इन्कम म्हणून कन्सिडर करायचं नाही. तर ते एक्सेप्शन आहे या तिन्ही सिच्युएशनसाठी. ओके, आणि फायनली आहे गिफ्ट आहे, गिफ्ट रिलेटेड आहे. इन्कम अरायझिंग आउटसाइड इंडिया बिंग एनी सम ऑफ मनी पेड विदाउट कन्सिडरेशन, म्हणजे ते गिफ्ट आहे, बाय द रेसिडेंट इंडियन टू द नॉन कॉर्पोरेट और नॉन रेसिडेंट और फॉरेन कंपनी. ओके, वेअर ॲग्रिगेट सम ऑफ मनी एक्सीड ₹50 lakhs. ओके, 50,000 पेक्षा कधी जास्त अमाऊंट होत असेल, गिफ्ट दिलं जात असेल, आणि ते कोणाला दिलेलं आहे गिफ्ट? विदाउट म्हणजे ते गिफ्ट आहे विदाउट कन्सिडरेशन, म्हणजे ते गिफ्ट दिलेलं आहे आणि ते आउटसाइड इंडिया दिलेलं आहे. कोणाला दिलेलं आहे? तर नॉन रेसिडेंटला, नॉन कॉर्पोरेटला. ओके, ते कधी दिलं किंवा फॉरेन कंपनीला कधी दिलेलं असेल आणि ते मोर दॅन 50 lakhs असेल. ओके, तर आपल्याला ते डीम टू बी ॲक्रो ऑर अराईज इन इंडियामध्ये कन्सिडर करून आपल्याला ते इन्कम म्हणून आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके, ओके, नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे सेक्शन 8 रिलेटेड आहे, हे डिव्हिडंड रिलेटेड आहे सेक्शन 8. ओके, डिव्हिडंड इन्कम. आता डिव्हिडंड इन्कम रिलेटेड एकच फक्त गोष्ट सांगतो, रीड करा फक्त. फायनल डिव्हिडंड इज टॅक्सेड इन द हँड्स ऑफ शेअर होल्डर इन द प्रिव्हियस इयर इन विच इट इज डिक्लेअर. म्हणजे फायनल डिव्हिडंड ज्या इयरमध्ये डिक्लेअर होणार आहे ना त्याच इयरमध्ये ते टॅक्सेबल होणार आहे. ओके, एक एक्झाम्पल बघा त्याच्यासाठी. इफ द डिव्हिडंड इज डिक्लेअर इन ॲन्युअल जनरल मीटिंग हेल्ड ऑन 20th day of March, 20 मार्चला डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे आणि ॲक्च्युअली पेड ऑन 5th day of April 2019. ओके, म्हणजे ते ॲक्च्युली असेसमेंट इयर 19-20चं मेन्शन केलेलं आहे. ओके, म्हणजे समजा कधी प्रिव्हियस इयरमध्ये ती अमाऊंट डिक्लेअर केलेली आहे आणि पेड झालेली आहे करंट इयरमध्ये. ओके, इट विल बी ट्रीटेड ॲज द इन्कम ऑफ द प्रिव्हियस इयर 18-19 रिलेव्हंट टू द असेसमेंट इयर 19-20. ओके, म्हणजे जरी रिसिव्ड झालेली आहे करंट इयरमध्ये, ओके, म्हणजे करंट असेसमेंट इयरमध्ये ती अमाऊंट रिसिव्ड झालेली आहे, पण तरीसुद्धा ती प्रिव्हियस इयरमध्ये डिक्लेअर झालेली होती, त्यामुळे ती प्रिव्हियस इयरमध्येच ती टॅक्सेबल असेल, म्हणजे त्याच इयरमध्ये ती टॅक्सेबल असणार आहे. म्हणजे असेसमेंट इयरमध्ये ती आपल्याला त्याच्यावरती आपण टॅक्स तो पे करणार आहोत. ओके, म्हणजे डिक्लेअर कधी झालं ते इम्पॉर्टंट आहे, पेड कधी झालं ते इम्पॉर्टंट नाही आहे इन केस ऑफ फायनल डिव्हिडंड. ओके, पण इंट्रीम डिव्हिडंड बाबत तसं नाही आहे. इंट्रीम डिव्हिडंड बाबत काय आहे तर त्यांनी काय मेन्शन केलं आहे, कधी ती अनकंडिशनली कधी ती मेड अवेलेबल केली, म्हणजे अनकंडिशनली ती पेमेंट करणार आहे तसं कधी कन्फर्म ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी आपल्याला ती टॅक्सेबल आहे म्हणून कन्सिडर करायचं आहे. ओके, अनकंडिशनली मेड अवेलेबल. तर ह्या कन्सेप्टना तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द पेअर्समध्येच नॉर्मली विचारल्या जाऊ शकतात की फायनल डिव्हिडंड कधी टॅक्सेबल होईल, तर जेव्हा डिक्लेअर होणार आहे त्या पिरियडनुसार ते टॅक्सेबल होईल. ओके, इंट्रीम डिव्हिडंड कधी टॅक्सेबल होणार आहे, इज डीम टू बी इन्कम ऑफ द प्रिव्हियस इयर इन विच द अमाऊंट ऑफ सच डिव्हिडंड इज अनकंडिशनली मेड अवेलेबल बाय द कंपनी टू द शेअर होल्डर. ज्या दिवशी ती अनकंडिशनली मेड अवेलेबल होईल ना त्या दिवशी आपल्याला ती काय करायचे, टॅक्सेबल आपल्याला कन्सिडर करायचे. ओके, नेक्स्ट फायनली डीम डिव्हिडंड अंडर सेक्शन 222E. एखाद्या कंपनी कधी सबस्टेन्शियल interested shareholder in the private company out of the reserve is taxed in the hands of the shareholder in which it is paid.
सबस्टेन्शियल जे शेअर होल्डर असतात, सबस्टेन्शियल इंटरेस्टेड जे शेअर होल्डर असतात, त्यांना कधी लोन कधी प्रोव्हाइड केलं तर ते सुद्धा डीम डिव्हिडंड म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि ज्या वर्षी ते पेड केलं जाईल त्या वर्षी ते ॲक्च्युली टॅक्सेबल होईल. पेमेंट बेसिसवरती ते टॅक्सेबल होईल. ओके, म्हणजे ॲक्च्युअल रिसिट बेसिसवरती ते टॅक्सेबल होईल. दस द अबो डिव्हिडंड इज टॅक्सेबल इफ इट इज नॉट एक्झाम्ड अंडर सेक्शन 1034 अँड 1035. आपण एक्झाम्शन आपण नेक्स्ट आपण टॉपिक आपण बघणार आहोत. 1035 आहे म्युच्युअल फंड रिलेटेड आहे आणि 1034 आहे इंडियन कंपनीज डिव्हिडंड आहे, त्या रिलेटेड आहे. तर त्या रिलेटेड कधी त्यामध्ये कधी ते इन्क्लूड नसेल तर ते आपल्याला ते टॅक्सेबल होणार आहे. ओके, तर हे अंडर सेक्शन 8 आहे. ओके, आता हे जे आपण जे डिस्कस केलं ना, हे जे मेन चार्ट, या चार्टवरती तुम्हाला प्रॉब्लेम येतात. ऑलरेडी तुम्हाला टी वायला सुद्धा येत होते, तसेच प्रॉब्लेम यावर्षी सुद्धा येतील. तर आपण तो चार्ट आपण डिस्कस करणार आहोत. आपण ब्रेक घेऊया 5 मिनिट्सचा किंवा 10 मिनिट्सचा आणि आपण स्टार्ट करूया पुन्हा. त्यावरती आपण प्रॉब्लेम आपण घेऊया. ओके.